श्रावणी आणि मी आर्या आणि तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे. आणि जर तुम्हाला गॉसिप ऐकायला आवडत असेल तर हा कट्टा तुमच्यासाठी आहे. तर आजच्या आपल्या कट्ट्याचा विषय आहे हॉस्टेल लाईफ पार्ट 2. याचा पार्ट 1 ऑलरेडी आमच्या चॅनलवर आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तर नक्की तुम्ही जाऊन चेक करा. येस गाईज, पार्ट 1 मध्ये आम्ही खूप ब्रीफली हॉस्टेल लाईफ बद्दल बोललो आहे, आमचे काही स्टोरीज तुम्हाला सांगितल्या. बट या व्हिडिओचा इंटेन्शन आहे तुम्हाला थोडे टिप्स ट्रिक्स सांगणार आहोत आम्ही, हॉस्टेल लाईफ कसं तुम्ही सर्वाइव्ह करू शकतात इझिली आणि कसं तुम्ही फन करू शकता. सो पहिल्या व्हिडिओमध्ये आपण खूप गोष्टींबद्दल बोललोय, पण मेन सेफ्टी बद्दल आपण नाही बोललोय. तर आजचा पहिला टॉपिक असणार आहे हॉस्टेल सेफ्टी आणि कशी तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे. तर जसं आम्ही हॉस्टेलर्स आहोत आणि बाकी तुम्ही पण हॉस्टेलर्स आहात, तर आपल्याकडे फ्रीडम खूप जास्ती असतो. जसं आपण रात्री बाहेर जातो तर कॅफेजला जातो किंवा कुठेही पार्टीजला वगैरे जातो, तर मग वी शुड ॲटलिस्ट कॅरी अ जॅकेट और समथिंग टू कव्हर. कारण जसं आता ऑफकोर्स तुम्ही पंजाबी ड्रेस तर घालून नाही जाऊ शकत कुठल्या कॅफेमध्ये, एक जॅकेट कॅरी करणं. आणि आमच्याकडे नेहमी पेपर स्प्रे असतो. म्हणजे ते तुमचं सर्वायवल आहे. जेवढं एसेन्शियल मॅगी आहे तेवढं एसेन्शियल पेपर स्प्रे आहे. आणि जर तुमच्याकडे पेपर स्प्रे नसेल तर तुम्ही मूवचा स्प्रे वगैरे तुमच्यासोबत ठेवू शकता. आणि कमिंग टू द ड्रेस कोड, आता वी आर नॉट अगेन्स्ट वेअरिंग स्ट्रॅपलेस और स्पगॅटीज वगैरे. खूप बघितलं आता कॉलेजमध्ये 2 वर्ष राहून की मुली कशा ड्रेसअप होतात आणि मग त्यांनाच ऍट द एंड त्रास होतो की लोक बघतायत किंवा म्हणजे आपण लोक डोळे बंद नाही करू शकत, बट ऍटलिस्ट त्या पॉइंट आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो, सेफ्टी बघू शकतो स्वतःची. तुम्ही तिकडे गेल्यानंतर ऑब्व्हियसली तुमचे जॅकेट्स काढा, नो प्रॉब्लेम विथ दॅट. बट जे ट्रॅव्हलिंग मध्ये असतं, आपल्याला कधी ऑटोवाल्याचं वाटतं किंवा बाहेरचे लोक, कॉलेजच्या बाहेरचे लोक असतात, तर तेवढं आपल्याला थोडं स्वतःची काळजी घेतली पाहिजे. आणि स्वतःची काळजी फक्त गेटच्या बाहेर नाही तर गेटच्या आतमध्ये पण. गेटच्या आतमध्ये बोलण्यापेक्षा हॉस्टेलच्या आतमध्ये. कारण कसं आहे की तुम्ही तुमच्या रूममेटची कितीही क्लोज असाल, कितीही चांगला बॉन्ड असेल, पण तुम्हाला ऍट द एंड कळलं पाहिजे की तुम्ही तुमचे बाउंड्रीज मेंटेन करतात. कारण एक किस्सा मला असा आठवतोय की माझी फ्रेंड आहे, आम्ही तिच्या रूमवरती होतो आणि आपण डिनरला चाललेलो वाटतं. तर आमचं कसं की एकत्र रेडी होऊया, सगळं एकत्र करूया. तर आपण तिच्या रूमवरती गेलेलो आणि आय गेस आपण 1-2 दिवसानंतर घरी जाणार होतो. तर मग घरी जायला ट्रॅव्हलिंगसाठी कॅश पाहिजे. तर मी माझी जी लिमिटेड, म्हणजे मी इकडे आल्यानंतर खूप लिमिटेड कॅश ठेवते, तर ती कॅश काढलेली म्हणजे वॉलेटमध्ये ठेवलेली. आणि ते वॉलेट त्या बॅगेत होतं जे माझ्या फ्रेंडच्या रूममध्ये होतं. आणि मग आम्ही डिनरला गेलो वगैरे आणि ते वॉलेट बॅगेतच होतं, काढलंच नव्हतं मी. आणि मग मी ती बॅग घेतलीच नाही. 1-2 दिवस झाले, म्हटलं फ्रेंडच्या रूमवरती कायच कोण हात लावणार आहे माझ्या बॅगला. पण मग ती 2 दिवसानंतर जेव्हा मी बॅग माझे सगळं सामान वगैरे घेतलं माझ्या फ्रेंडच्या रूमवरनं, तर तेव्हा माझे पैसे म्हणजे वॉलेटमधले पैसे गायब झालेले. म्हणजे मला अजूनही तो दिवस आठवतोय की माझ्या वॉलेटमध्ये 500च्या 2 नोटा आणि 200ची 1 नोट होती. आणि माझे फक्त मग जेव्हा वॉलेट ओपन केलं फक्त 200ची 1 नोट होती. 500 म्हणजे 1000 रुपये माझे चोरीला गेलेले. आणि माहितीये ना ती कशी होती. तिला त्या मुलीकडे बघून असं वाटणार पण नाही की ती चोरी करू शकते, कारण तिच्या रूम मध्ये गेल्यावर तिच्या गोष्टी अशा तिच्या सगळ्या टेबलवरती सगळं असं पडलेलं असायला, महागड्या कॉस्मेटिक्स आणि असे परफ्युम्स वगैरे सगळं असं पडलेलं असायचं. इव्हन पैसे असे 100-200 रुपयाची कॅश वगैरे अशी पडलेली असायची. आणि आठवतं ज्या दिवशी चोरी व्हायची त्या दिवशी ती सगळी रूम अशी क्लीन करायची. आणि ती एवढी हायजेनिक पण नव्हती, ती रूम क्लीन करायची आणि बोलायची मला तर नाही माहिती असं काय झालं. प्लस ती लॉक पण नाही करायची. आणि ती जेव्हा चोरी व्हायची त्या दिवशी ती लॉक करायला. म्हणजे तुम्हाला तेवढं बघावं लागेल. तुमचं कितीही चांगलं कॉलेज असू दे, कोणाची नियत कधी फिरेल कोणालाच सांगता येत नाही. तर तुम्ही तुमची पैशांची, आणि जेव्हा तुम्ही हॉस्टेल्समध्ये याल तर मेक शुअर की तुम्ही कॅश नाही कॅरी करत आहे जास्त. UPIचा जमाना आहे. UPI म्हणजे अकाउंटमध्ये असू द्या इन्स्टेड ऑफ कॅरिंग कॅश. जसं तुम्ही हॉस्टेलमध्ये राहताय तर मेक शुअर की तुमच्याकडे लॉक्स असतील. जसं आमच्या फर्स्ट इयर मध्ये आमचे लाईक नॉर्मल कबर्ड्स होते आणि त्याला बाहेरून आपण लॉक लावू शकत होतो. तर मेक शुअर की ते लॉक तुम्ही नेहमी लावताय. आता या हॉस्टेलमध्ये आम्ही आहोत तर इथे सगळे गोदरेजचे मेटलवाले कबर्ड्स आहेत. तर
ऑब्व्हियसली त्याला इनबिल्ट लॉक असतं, तर मेक शुअर की ते चालू आहे आणि चालतंय. आणि ऑल्सो एक सजेशन आहे की तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत लाईक काइंड ऑफ जे तर तुम्ही त्या गोष्टी ऑब्व्हियसली सांभाळून ठेवा आणि असं बाहेर नका ठेवू. प्लस डोंट टेल एव्हरीवन की और शो ऑफ नका करू त्या गोष्टीचा की ओ माझ्याकडे आयपॅड आहे, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे. तर त्या गोष्टी कारण मग लोकांच्या नजरेत येतात आणि मग ऑब्व्हियसली चोऱ्या वगैरे होतात. तर तुम्हाला तुमची स्वतःची काळजी घ्यायची आहे. हॉस्टेलच्या बाहेर असो की हॉस्टेलच्या आतमध्ये असो, तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की तुम्ही म्हणजे कसं एकदा आता माझे पैसे चोरी झाले तर माझं होतं की माझ्या मम्मीला मी कुठल्या तोंडाने बोलू की माझे 1000 रुपये चोरीला गेलेत. कारण 1000 रुपये इज नॉट अ स्मॉल अमाऊंट. आणि त्याच दिवशी आठवते तिचे आय गेस 1-2 दिवसानंतर 1-2 महिन्यानंतर तिचे पण बॅगेतले पैसे चोरी गेले. हो, आमच्या फ्रेंडच्या बॅगेतले पैसे. आणि तिने लेजिट ती बॅग सुटकेस होती, तिने ती तिच्या बेडच्या खालती टाकलेली आणि ती बोलत होती की ती लॉक होती ऑलमोस्ट, का माहिती नाही, बट त्याच्यातून पण पैसे चोरीला. बट कमिंग टू द नेक्स्ट टॉपिक आपला आहे रूममेट्स अँड शेअर्ड स्पेसेस. तर तुम्ही हॉस्टेलमध्ये आता आमची तरी डबल शेअरिंग रूम्स आहेत, तर आम्हाला जास्त लोकांसोबत डील करायची गरज नाही पडत. रूममेट मराठी आहे, तर मग मला स्टार्टिंगला ते इन्स्टंट कनेक्शन फील झालेलं तिच्यासोबत की ओ ही पण मराठी आहे, मी पण मराठी आहे. कारण गव्हर्नमेंट हॉस्टेल्समध्ये किंवा कॉलेजेसमध्ये ऑल ओव्हर कंट्रीचे लोक असतात. तर मग त्यात मला माझ्या स्टेटची फ्रेंड भेटली, विच वॉज अ गुड पॉईंट. तर कसं स्टार्टिंगला आम्ही रोज लॉक करायचो कपाट वगैरे, बट या पॉइंटला आता आम्ही आलोय की आमच्या दोघींना आता गोदरेजचे कपाट आहेत जसे आम्ही बोललो, तर आम्ही त्याला लॉकच बनवून नाही घेतले. तर आम्ही असंच आमच्याकडे कपाट सोडून जातो, कारण आम्ही किंवा आमच्या फ्रेंडच्या कोणी रूममध्ये येत नाही. तर तुम्हाला तेवढा ट्रस्ट बिल्डअप होऊन जातो. पण तुम्हाला काही गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज पण करावंच लागतं. जसं की आता माझी रूममेट रात्रभर ती बाहेर असते आणि मग ती असं 4-5 वाजता येते रूमवरती. तर ऑब्व्हियसली मी माझं रूम असंच ओपन करून नाही झोपू शकत ना, मग माझी झोप मोड होते. तर ते थोडे कॉन्फ्लिक्ट्स नाही पण थोडं कॉम्प्रोमाइज ऍडजस्टमेंट करावे लागतात. आता माझ्या पण ह्याच्यात आहे की माझी रूममेट इज अ नाईट आउल किंवा अर्ली बर्ड पण आहे ती ऍक्च्युली. तर तिचं कसं आहे की ती रात्री असाइनमेंट्स लेट करते आणि लवकर उठते. आणि माझं आहे की मी रात्री पण लवकर झोपते आणि सकाळी कॉलेजच्या 1 तास अगोदर उठून आवरते वगैरे. तर मग असं लाईट चालू राहते, तर मग मला तसा त्रास होतो कधी कधी. बट मग असं पण आहे ना की माझे फ्रेंड्स कंटिन्यू माझ्या रूमवर असतात, आमची मजा मस्ती चालू असते, आवाज मोठा असतो. तर तिला पण त्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करायला लागतात. तुम्हाला थोडंफार, आता माझी रूममेट 3 वर्षापासून माझी सेम रूममेट आहे, कारण आमचं असं पटतं, असं बॉन्ड नॉट बॉन्ड बट झालंय की आम्ही एकमेकींवरती ट्रस्ट करू शकतोय. बट आर्याची फर्स्ट इयरला वेगळी रूममेट होती. आय मीन ती खूप जास्ती अनहायजेनिक होती. ती लाईक खायच्या प्लेट ज्या असायच्या त्या ती धुवायचीच नाही. सो ते खूप असं अनहायजेनिक असायचं आणि ती जस्ट बेडच्या खाली ठेवायची. तर ते थोडं असतं. आणि आपल्याकडे तेव्हा असे पार्टिशन्स पण नव्हते. तर आता पार्टिशन्स आहे तर ऑब्व्हियसली प्रायव्हसी आहे, पण मेक शुअर की तुम्ही तुमच्या रूममेट सोबत ते बाउंड्री सेट करताय की रूम मध्ये काय झालं पाहिजे काय नाही. आता फॉर एक्झाम्पल ते आमची फ्रेंड आहे, तर तिच्या रूम मध्ये तिची रूममेट मोठा JBLचा स्पीकर ठेवते आणि गाणी जोरजोरात वाजतात. तर प्रॉब्लेम नाहीये गाणं वाजवण्यापासून, आम्ही पण वाजवतो. बट मग ते होतं ना की जर माझी फ्रेंड कॉलवर बोलत असेल तरी पण ती आवाज कमी नाही करत तिच्या JBLचा, तिची रूममेट. तर तुम्हाला ते बोलायची गरज आहे की मला याचा त्रास होतोय, ती गोष्ट करू नकोस तू. कारण मग ते कसं होतं, हळूहळू गोष्टी मनात साठत जातात आणि मग हेटरेट वाढत जातो. तेव्हाच्या तेव्हा त्या गोष्टी तुम्ही क्लिअर आउट केल्या पाहिजे. Which brings us to the next topic, which is study habits and distractions. So obviously आता आपण हॉस्टेलमध्ये राहतो, we have all the freedom to do anything. कोणी आपल्याला बोलायला नाही की आत्ता तुला असाइनमेंट करायची, आत्ता नाही करायची आहे. ऑल्सो लोक आपल्याला खूप, नॉट आपल्याला बट इन जनरल खूप मॅनिप्युलेट करतात की आपल्याला असं करायचंय, आय मीन तू कर, ट्राय कर, तुला काय होतंय. तर ते पण खूप जास्त रिलेटेड टू अडिक्शन्स, नशे अँड ऑल. तर हॉस्टेलमध्ये खूप कॉमन आहे
हॉस्टेल नाही, कॉलेजमध्ये पण कॉमन आहे, म्हणजे बॉईज हॉस्टेलमध्ये जास्त असेल असं वाटतं, माहिती नाही, बट गर्ल्स हॉस्टेलमध्ये पण आहेत या गोष्टी. म्हणजे जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा मला वाटलं नव्हतं की अरे गर्ल्स हॉस्टेलमध्ये थोडी असं मुलं असतात, तशी मुली नसतात, बट मुली पण असतात गाईज. तुम्हाला ते लोक खूप बोलतील की अरे ट्राय कर, काय नाही होणार, वन टाइम थिंग आहे, बट ती वन टाइम थिंग डेली होऊन जाते. तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुम्ही लाईक यू हॅव टू लर्न हाऊ टू से नो. म्हणजे तुम्हाला आलं पाहिजे की नाही, मला ही गोष्ट नाही पटत, मी ही गोष्ट नाही करणार आहे. लोक बिकॉज त्यांना कूल बनायचं असतं, त्यांना फिट इन व्हायचं असतं एका ग्रुपमध्ये, तो म्हणून ते जस्ट लाईक करतात. म्हणजे ते लोक म्हणजे जस्ट बिकॉज ही खूप कूल आहे, कॅम्पसमध्ये खूप फेमस आहे आणि ही एखादी गोष्ट करते विच इज व्हेरी रॉंग, आणि म्हणून मी पण केली पाहिजे सो दॅट मी तिच्या क्लोज येईल, तर त्या गोष्टी नका करू. कारण ते तुम्हाला ते फ्रेंडशिप पण खरी फ्रेंडशिप नसते आणि तुम्ही खूप स्वतःला एका चुकीच्या एन्व्हायरमेंटमध्ये ओढून घेता. ऑल्सो टॉकिंग अबाउट डिस्ट्रॅक्शन्स, तर असे पण लाईक ऑब्व्हियसली तुम्ही इथे अभ्यास करायला आलाय, तुम्ही तुमचं करिअर बनवायला आलाय, तर तुमचा फोकस फक्त इव्हेंट्समध्ये आहे किंवा तुम्हाला लाईक को करिक्युलरमध्ये जास्ती इंटरेस्ट आहे, तर तुमचं लक्ष फक्त तिकडे जात आहे आणि तुमचे सबमिशन्स डिले होत आहे, तर ते पण मेक शुअर की तुम्ही एक स्केड्यूल बनवताय प्रॉपर. तुम्ही ते टू डू लिस्ट बनवू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे प्रायोरिटीज सेट करू शकता. तू आठवतंय एक ते बनवायची कॉन्सेप्ट आहे, त्याच्यात लाईक असे 4 बॉक्सेस असतात आणि त्याच्यात असतं की मोस्ट इम्पॉर्टंट, मोस्ट अर्जंट, इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट आणि अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट. तर मग जे 4 बॉक्सेस मध्ये लाईक यू शुड राईट ऑल द लाईक प्रायोरिटी वाईज. तुम्ही मग तुम्हालाच कळेल की व्हॉट इज म्हणजे प्रायोरिटी कुठल्या गोष्टीला दिली पाहिजे हे आपल्यालाच कळून जातं. बरोबर आहे. तर तुम्ही जर या छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर रोजचं जर तुम्ही डेली किंवा वीकली जरी तुम्ही केलं तर तुम्हाला कळतं की पूर्ण वीकमध्ये माझे काय काय सबमिशन्स आहेत, का पुढच्या वीकमध्ये काय सबमिशन आहे जे मला या वीकमध्ये कम्प्लीट करायचे. तर तुम्ही हे नक्की हा चार्ट बनवून करू शकतात विच वुड हेल्प यू. तर मग आता पुढचा टॉपिक आपला आहे बजेटिंग. तुम्ही कसे तुमचे एक्सपेन्सेस हँडल केले पाहिजे, कारण जे आपण घरी असतो तेव्हा आपल्याला सवय नसते. म्हणजे मम्मी किंवा पप्पा बोलतात हे 100 रुपये घे जा, हे घेऊन ये ते घेऊन ये, बट तुम्ही इकडे आल्यानंतर तुम्हाला घरून एक सर्टन अमाऊंट भेटली जाते जी तुम्हाला वाईजली स्पेंड करायची आहे. म्हणजे स्टार्टिंगला आमचं व्हायचं की आम्ही महिन्याभराचे पैसे म्हणजे जसं युजल लोकांचे पगार होतात तसे आम्हाला घरून पैसे भेटायचे मंथच्या स्टार्टला, पण आम्हाला ते मॅनेज करता नाही यायचे. स्टार्टिंगला चला महागड्या कॅफेमध्ये जाऊया किंवा बाहेरचं खाऊया पूर्ण वीक वगैरे, मग ॲट द एंड ऑफ द मंथ आमच्याकडे पैसेच उरायचे नाही. मग घरी परत पैसे मागायला लाज वाटायची की कसं मागणार, आणि ते खूप चुकीचं आहे की तुम्ही कंटिन्यू तुमचे पैसे खर्च करतायत रोज. पण मग आता आमचं असं झालंय की आम्ही वीकली पैसे मागतो, म्हणजे आम्हाला कळतं की आमचे एक्सपेन्सेस कुठे होत आहेत, म्हणजे कुठे आम्ही जास्त खर्च करतोय. तर वीकमध्ये आम्ही एक सर्टन अमाऊंट घेतो, मग तशा हिशोबाने आमचे पूर्ण डेज डिवाइड करतो की कधी आम्ही बाहेरचं खाऊ शकतो किंवा त्याच पैशामध्ये आम्ही कुठले स्टेशनरीज विकत घेऊ शकतो. कारण इट डिपेंड्स ऑन लाईक आता आपलं मेसवरती पण डिपेंड असतं की कुठल्या दिवशी काय चांगलं आहे किंवा काय नाहीये. जसं आम्ही पहिलं बोललोय की आम्ही हॉस्टेलमध्ये गोष्टी बनवल्या पण आहेत, तर त्या हिशोबाने लाईक वी मेक शुअर की जे बजेट आहे ते इझिली असं डिवाइड होतं. बरोबर आहे. आणि त्याच बजेटिंग मध्ये पण तुम्ही तुमचे रूम्स वगैरे डेकोरेट करू शकतात. म्हणजे आता आजकाल मिशो आलंय जे खूप चांगले आयटम्स तुम्हाला स्वस्तामध्ये भेटतात, तर तुम्ही तिकडे पण इन्व्हेस्ट करू शकता जेणे तुमची रूम थोडी तुम्हाला लाईव्हली वाटेल आणि थोडासा घरचा फील येईल तुमच्या ह्याच्यासाठी. So coming to the last topic which is hostel essentials. या ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला आता सांगू ते खूप बेसिक गोष्टी आहेत जे तुम्ही फर्स्ट टाइम येत असाल वगैरे, तर तुम्ही या नक्की कॅरी करा. तर मग तू येताना काय काय घेऊन आलेलीस? मी येताना केटल, इस्त्री, छत्री, टॉयलेटरीज मध्ये पॅड्सचा खूप स्टॉक घेऊन आलेली, टॉयलेट स्प्रे बिकॉज ऑफ कॉमन वॉशरूम्स, तशाच लाईक मोजक्या गोष्टी होत्या. आणि ऑल्सो खायच्या खूप गोष्टी घेऊन आलेली. माझ्या घरून मला खूप खायच्या गोष्टी मिळाल्या. घरून खूप खायला भेटतं, असं वाटतं की कुठली जंग लढायला चालली आहे माझी मुलगी, खूप खायला द्यायला. तर तुम्ही या खूप बेसिक गोष्टी आहेत. प्लस ना इकडे आल्यानंतर आम्ही
डीमार्टला जाऊन मग कंटेनर्स वगैरे घेऊन आलेलो. मिरर्स वगैरे लागतील तुम्हाला, कारण तुम्हाला जे हॉस्टेलचे मिरर्स भेटतील ते युजली नसतात चांगले. आम्ही जे घेतलेले ते बेसिकली असं पेपर सारखं होतं, काहीतरी प्लास्टिक सारखं होतं, तर त्यात तुमची इमेज पण नीट नाही दिसणार. मग मिरर एक चांगला मिरर मध्ये इन्व्हेस्ट करा तुम्ही, 4 वर्ष सेम मिरर यूज करू शकता. सो ऑल्सो कूलर्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट, कारण मे बी हे तुम्ही तुमच्या नेक्स्ट लाईक समरच्या सेमेस्टर मध्ये घेऊ शकता. कारण ऑल्सो इट डिपेंड्स ऑन युअर कॉलेज की AC हॉस्टेल्स आहेत की नॉन AC हॉस्टेल्स आहेत. जसे आमचे नॉन AC आहेत तर मग आम्हाला गरज आहे. तर कारण आय फील लाईक इंडियामध्ये कुठे या तर तुम्हाला कूलरची गरज असणारच आहे. बरोबर, कारण आपल्याला घरी कशी एसीची सवय असते, तर मग इथे फॅन वरती आपण नाहीच राहू शकत. हिने घरून कूलर मागवलेला. माझं झालं की थोडंफार ऍडजस्ट करू, बट नाही होत ऍडजस्टमेंट विदाऊट कूलर वगैरे. तर मी इकडे आल्यानंतर कूलर विकत घेतलेले. अजून एक होतं की मी आलेली तेव्हा मी खूप व्हिडिओज बघितलेले युट्यूबवरती. ते एक फॉरेन युट्यूबर होती, तर तिने बेसिकली सगळ्या गोष्टी सांगितलेल्या की काय काय घेतलं पाहिजे, काय काय नसलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये तिने सांगितलेलं शावर बॅग. भाई ती शावर बॅग मध्ये तुम्ही सगळं तुमचं सामान ठेवू शकतात आणि टॉवेल्स वगैरे पण ठेवू शकतात. मी ती बॅग माहिती नाही, मी खूप शोधली, मला भेटली नाही, पण मी अमेझॉन मध्ये भेटली आणि ती ऑलमोस्ट 1-1.5 महिन्यानंतर डिलेव्हरी झाली त्याची. आणि मग आता मी बघते लोक हे काय बोलतात बकेट्स वगैरे पण यूज करतात ते ठेवायला. मला झालं की भाई ते बकेट परत यूज तरी करते, ती शावर बॅग नाही यूज होत. म्हणजे पैसे वसूल आहेत. ती 600-700 रुपयाची बॅग घेतलेली मी तेव्हा. पैसे वसूल होतात, बट तरी तुम्हाला इट इज नॉट अ नेसेसिटी. द नेसेसिटी इज एक्सटेन्शन कॉर्ड्स. येस, मोस्ट. कारण हॉस्टेलमध्ये तुम्हाला तुमच्या साईडला युजली 1 किंवा मॅक्स 2 प्लग्स भेटतील. आम्हाला तर फर्स्ट सेमिस्टरला तर 2 होते, आता या हॉस्टेलमध्ये एकच आहे. म्हणजे माझ्या साईडला एक आहे, माझ्या रूममेटच्या साईडला एक आहे. तर तुम्हाला 3-4 गोष्टी किंवा लॅपटॉप चार्ज करायचा असेल किंवा तुमचा फोन पण चार्ज करायचा असेल तर तुम्हाला नाही होत. तर हॉस्टेल एक्सटेन्शन कॉर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट इज हुक्स. कारण तुमच्या हॉस्टेलमध्ये कार्पेंटर्स आहेत की नाही इट डिपेंड्स. तर मग तुम्ही जे टेम्पररी जे हुक्स असतात जे स्टिक करून तुम्ही लाईक यूज करू शकता. व्हेरी युजफुल. येताना खूप जास्ती बॉटल्स घेऊन या, कारण फिल्टर्स किती लांब आहेत आपल्याला माहिती नसतं. मग पाण्याचा स्टॉक आपल्याला करावा लागतो, कारण पाण्याचा इंटेक कमी होतं तर मग ऑब्व्हियसली ते बरोबर नाही. बरोबर आहे. आणि आपल्याला माहिती नाही की ते कूलर किती लांब आहे आपल्या याच्यापासून. आम्ही फर्स्ट इयरला असेच खूप बॉटल्स घेऊन आलेलो आणि ते जे बॉटल्स होते तर तेव्हा माझी ते 1-2 बॉटल हरवून पण गेलेली. म्हणजे माय रूममेट्स मॉम वॉज काइंड इनफ, तिने माझ्यासाठी बॉटल गिफ्ट केलेली मला. त्यात असं इन्स्टंट म्हणजे बोलतं ना कनेक्शन फील झालं की ओ एवढं केलं काकीने माझ्यासाठी. तर कमिंग टू द बॉटलवाला टॉपिक, की आता मी इन्व्हेस्ट केला आहे का चांगल्या मोठ्या बॉटलमध्ये. मोठी बॉटल 2 लिटरची. तुम्ही पण मोठी बॉटल घेऊ शकता आणि ती तुम्हाला ऑब्व्हियसली खूप हेल्पफुल राहील की तुमचं वॉटर इंटेक होत राहील. कारण मग आपण कंटाळा करतो की पाणी नाहीये तर जाऊ दे वगैरे. तर पाणी भरपूर प्या तुम्ही. ऑल्सो लॉन्ड्री बॅग्स आर इम्पॉर्टंट, कारण फर्स्ट इयरला आमचे कबर्ड्स खूप मोठे होते, म्हणजे भिंतीतले कपाट असतात तसे होते. तर तेव्हा खूप जागा होती, बट आता आमचे जे गोदरेजचे कपाट आहेत तर त्याच्यामध्ये जास्त जागा नाही आहे. तर मग जर तुमचे पण असे छोटे कबर्ड्स असतील तर लॉन्ड्री बॅग इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण तुम्ही तुमचे लॉन्ड्रीचे कपडे कपाटात नाही ठेवू शकत कंटिन्यू, आणि कधी कधी कपड्यांना वास पण येतो. तर तुम्हाला लॉन्ड्री बॅग, वेगळ्या लॉन्ड्री बॅगची गरज आहे. सो बाथरूम स्लिपर्स आर इम्पॉर्टंट, कारण आता ऑब्व्हियसली ते पाणी टाकून आपण साफ करू शकतो बाथरूमला, पण इट इज काइंड ऑफ अनहायजेनिक फॉर अस, कारण कॉमन वॉशरूम असतात. तर मग आम्ही तेच वॉश म्हणजे तेच स्लीपर्स घालून आंघोळीला जातो. क्लीन वगैरे होतं, बट ते कसं ना की नाही ते वॉशरूम कसं असेल, 4 लोक वापरतायत ते. तर एक चांगल्या स्लीपर्स मध्ये इन्व्हेस्ट करा. मी फर्स्ट इयरची स्लीपर वापरतोय, तर तुम्ही एका चांगल्या स्लीपर मध्ये इन्व्हेस्ट करा. खूप खायला घेऊन
चांगल्या चांगल्या गोष्टी जे चांगले राहत असतील तर ते म्हणजे जे होममेड मम्मी लोक बनवून देतात स्नॅक्स म्हणजे चिवडा वगैरे तुम्ही घेऊन येऊ शकता. मी माझा फर्स्ट इयर एवढा काढलाय की मम्मी मला दरवेळेस मी घरी जायची तर मला चिवडा पाठवायची आणि मी आता एवढा काढलाय की खाल्लाय की मला आता वैताग आलाय त्या चिवड्याचा. मॅगी सोबत पण आपलं तसंच झालंय. मॅगी कसं विसरलो, इसेन्शियल्स मॅगी. द सर्वायवल किट ऑफ हॉस्टेल लाईफ इज मॅगी. मॅगी घेऊन या तुम्ही. मेसचं खाणं कसं नसेल माहिती नाही तर तुम्ही ऑब्व्हियसली मॅगी खाऊ शकता. आपले पुढचे काही किस्से आहेत जे आम्ही ठेवले आहेत तुमच्यासाठी की तुम्ही म्हणजे 4 वर्ष परत नाही भेटणार आहे. हे तुम्ही मूवीज मध्ये पण ऐकलं असणार आहे पण आम्ही अनुभवतोय आता. तर आम्ही जे आता छोटे छोटे आमचे मेमरीज आहेत. फॉर एक्झाम्पल एक मिड टर्म सबमिशन होतं आठवतं आपलं तेव्हा आमचं एक सबमिशन होतं. नेक्स्ट डे आम्हाला सबमिट करायचं होतं आणि आमचं कम्प्लीट बिलकुल नव्हतं झालं पण तेव्हा ऑक्टोबर चालू होता. सो असा ट्रेंड चालू होता तो घोस्टवाला हॅलोवीनचा. तर मग आम्ही विचार केला की अरे रात्र झाली तर चला आता रात्री 1 वाजता आम्ही चादर घेऊया, गॉगल्स घेतले आणि आम्ही जस्ट रॅन्डमली पूर्ण कॅम्पस मध्ये फिरतो की कुठे आम्ही फोटो काढू शकतो, कुठे पोस्ट करू शकतो. तर अशा गोष्टी होतात. ऑब्व्हियसली एन्जॉय करा. तुमचा एक कॉलेजमध्ये आल्यानंतर तुमचा एक कट्टा पण बनून जातो जिकडे तुम्ही लोक रोज जातात. आमचा एक कट्टा होता फर्स्ट इयरला. आम्ही तिकडेच बसायचो पूर्ण टाइम. म्हणजे असं रात्री आम्ही जायचो बसायचो तिकडे. मग आपला ते एक आठवतं पूर्ण पिरियड होता ज्याच्यामध्ये आम्ही एव्हरी वीक आम्ही त्या कट्ट्यावरती जाऊन बसायचो आणि एक टब मागवायचो आईस्क्रीमचा आणि खात बसायचो आणि लाईफ डिस्कस करायचो. आठवतं एकदा असा सीन झालेला की आम्ही रात्री ऑर्डर केलेले 1 वाजता काहीतरी आणि ती आईस्क्रीमची पूर्ण बासुंदी तरी पण आम्ही एन्जॉय करत. तुम्हाला असे छोटे छोटे किस्से जे तुम्हाला नेहमी लक्षात राहणार आहेत. अजून एक आपला किस्सा आहे. एकदा आम्ही पूर्ण रात्रभर आम्ही ज्युरी होती नेक्स्ट डे आणि आम्ही पूर्ण रात्रभर काम करत होतो आणि सकाळ झालेली अराउंड किती आय गेस 4-4:30 वाजले. नाही 5-5:30 झालेले आणि आपलं झालं की वॉकला जाऊया आणि उजाडलेलं तेव्हा थोडंसं म्हटलं वॉकला जाऊया. पूर्ण त्या मोठ्या पार्कचा आम्ही खूप मोठा पार्क होतं ते. आणि मग आल्यानंतर मग आम्ही ब्रेकफास्ट करत. आम्ही युजली ब्रेकफास्ट पण नाही करत तेव्हा आम्ही मस्त ब्रेकफास्ट करून एकदा आठवतं आमचं असंच ज्युरी होती नेक्स्ट डे आणि माझं होतं की मी रात्रभर मला जागायची सवय ना तरी आम्हाला ऑलमोस्ट 4 वाजलेले काम करेपर्यंत आणि ह्यांची दुसरी पण ज्युरी होती तुझी. तर तुम्ही लोक कंटिन्यू ते दुसरं काम करत होते आणि माझं झालं की माझं काम झालं मी जाऊन झोपते. मी झोपायला गेले मला केस धुवायचे, केस खराब आहेत आणि ऑब्व्हियसली माझी 9 वाजता ज्युरी आहे सकाळी. मी आता नाही हे करू शकत सकाळी उठून. मग मी रात्री 4 वाजता केस धुत होती. एवढा अंधारात लोकांना वाटलं असेल भूत. 4 वाजता केस धुवून मग आम्ही मी झोपली मोठून मग मी ज्युरीला गेले. ऍक्च्युली ज्युरीचे खूप असे किस्से आहेत, वेगळेच किस्से आहेत आपले. आय मीन नेक्स्ट डे असं होतं की नेक्स्ट डे आमची ज्युरी आहे, तिघांची आहे आणि आम्ही काहीतरी रील बघितलेलं कोरियन नूडल्स आणि आम्हाला पूर्ण वेळ लागलेला की नाही आम्हाला आत्ताच ट्राय करायचा आहे. आम्ही इन्स्टामार्ट वरनं ऑर्डर करायला ट्राय केलं पण ते झालं नाही. मग आम्ही दुकानात जाऊन ते आणलं आणि काम काहीच झालं नव्हतं ज्युरीचं. आणि तुला आठवतं तेव्हाच मी एका साईडला बनवत होते ते कोरियन नूडल्स आणि ही आणि माझी फ्रेंड अरे पॉंडिचेरीला जायचं उद्या ज्युरी आहे, अरे पॉंडिचेरी जाऊया आणि रील्स बजेट फ्रेंडली रील्स बघत होतो. खूप म्हणजे तुम्ही मेन काम करायचं सोडून तुम्ही भलत्याच गोष्टीकडे जाल खूप वेळा. बट तेच तेव्हा तुम्हाला भीती वाटेल की उद्या ज्युरी आहे काम नाही होते. बट आता तुम्ही म्हणजे एका पिरियड नंतर तुम्ही त्याच गोष्टींवरती हसाल की असं सगळं झालेलं. तर तुम्ही तुमची कॉलेज लाईफ एन्जॉय करा. आय फील लाईक फर्स्ट सेकंड इयर इज फॉर एन्जॉयमेंट. कारण थर्ड इयर पासून थोडं सिरियसनेस चालू होतो. पण मेक शुअर की तुम्ही खूप भरपूर फिरताय, बाहेरचा खाताय, ट्राय डिफरंट प्लेसेस. खूप जागा फिरा आणि मेक ॲज मेनी मेमरीज यू कॅन. कारण अगेन हे 4 वर्ष परत नाही भेटणार आहे तुम्हाला. अभ्यास पण करायचा आहे
अभ्यासाकडे नेग्लेक्ट करू नका, पण मग फक्त अभ्यास पण करू नका, एन्जॉय करा, आमच्यासारखे पॉडकास्ट बनवा. कारण हे 4 वर्ष मध्ये लाईक तुमची पर्सनॅलिटी पण खूप डेव्हलप होते. तर मेक शुअर की यू आर नॉट इन युअर सर्कल, तुम्ही जास्ती लाईक बाहेर पडताय आणि तुमच्या कम्फर्ट झोनच्या थोडंसं बाहेर पडा, कारण इट विल ऑब्व्हियसली हेल्प युअर पर्सनॅलिटी. सो दिस ब्रिंग्स अस टू द एंड ऑफ दिस पॉडकास्ट. जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला सांगा. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.